13वा पाठ आहे आपली सुरक्षा आणि आपले उपाय। पण आता प्रत्येकाला सुरक्षित जीवन जगणं आपल्याला आवश्यक आहे, बरोबर। प्रत्येकाला वाटतं आपण सुरक्षित राहिलं पाहिजे, मग आपली सुरक्षा कशी करायची, त्यावर उपाय काय ते आपण या पाठामध्ये समजावून घेणार आहोत। पहा आता वाचा आणि समजून घ्या। दीपा घाबरी घुबरी होऊन धावत पळतच घरात शिरली। तिने आईला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, आई, शेजारच्या गल्लीतल्या एका काकूच्या घरात गॅसच्या टाकीचा स्फोट झाला आहे। पहा म्हणजे दीपा नावाची मुलगी घाबरी घुबरी झाली, घाबरली आणि ती धावत पळत घरात शिरली आणि तिने आपल्या आईला घट्ट मिठी मारली आणि आईला काय म्हणाली ती, आई, शेजारच्या काकूच्या घरात गॅसचा स्फोट झाला आहे। सगळे लोक त्या घराच्या दिशेने धावत होते। घरात नुसता जाळ दिसत होता। पहा ज्या वेळेस गॅसचा स्फोट होतो त्यावेळेस घरामध्ये त्या ठिकाणी पूर्ण घर पेट घेतं, जाळ होतो आणि तो जाळ दिसत होतो। लोक पाण्याच्या बादल्या, मातीची घमेले नेत होते। एका काकाने गाडी काढली आणि काकूंना दवाखान्यात नेले। पहा म्हणजे ज्यावेळेस स्फोट झाला गॅसचा त्यावेळेस काकू त्या घरामध्ये होत्या आणि काकू खूप अशा भाजल्या होत्या आणि या भाजलेल्या काकूंना दवाखान्यात नेण्याचं काम एका काकांनी केलं होतं। पहा आई, त्या काकू बऱ्या होतील ना ग? पहा दीपा काय म्हणते आईला की आई, त्या काकू बऱ्या होत्या ना ग? एका दबात दीपाने पाहिलेले दृश्य आईला सांगितले। हे सगळे पाहून ती खूप घाबरली। आई तिला म्हणाली, बाळ, त्या काकू नक्कीच बऱ्या होतील, त्यांना नेलंय ना दवाखान्यात? अगं आता वैद्यकीय क्षेत्रात खूप प्रगती झाली आहे, नवनवीन औषधे, नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला आहे, तू घाबरून जाऊ नकोस। तरीही दीपाच्या मनात अनेक प्रश्न होते। पहा तिची आई, दीपाची आई दीपाला सांगते की दीपा, तू घाबरू नकोस, आता नवनवीन तंत्रज्ञान निघालेलं आहे आणि या नवनवीन तंत्रज्ञानामुळे काय होणार आहे, त्या काकू नक्कीच बऱ्या होणार आहेत। पहा आता या ठिकाणी आपल्याला चर्चा करण्यासाठी प्रश्न काय दिलेले आहेत। दीपाने पाहिला तसा प्रसंग तुम्ही कधी पाहिला आहे का? पाहिलाय का कधी? दीपाने काय प्रसंग पाहिला होता? काय पाहिलं होतं दीपाने? शेजारच्या काकूच्या घरातला गॅसचा स्फोट, बरोबर, तो तिने पाहिला होता। तसा प्रसंग तुम्ही कधी पाहिलाय का? नाही। गॅसच्या टाकीचा स्फोट झाला म्हणजे नेमके काय झाले? काय झाले? स्फोट झाला म्हणजे गॅसची टाकी फुटली। बर, आणखी स्फोट झाला म्हणजे नेमकं काय झालं? पहा म्हणजे तो जो गॅस आहे त्या टाकीतला तो लिकेज झाला असेल, बरोबर, लिकेज होऊन तो पूर्ण घरभर पसरला असेल आणि त्या ठिकाणी काहीतरी ज्वालाग्रही पदार्थ म्हणजे काहीतरी त्या ठिकाणी लाईट लावली असेल किंवा एखादे काय काड्याची पेटीने काडी ओढली असेल तर काय झाला, त्या घराने डायरेक्ट पेट घेतला, त्या गॅसने डायरेक्ट पेट घेतला, म्हणजेच त्या ठिकाणी त्या गॅसचा काय झाला, स्फोट झाला असं आपण म्हणू शकतो। लोक पाण्याच्या बाटल्या, मातीची गमेली का नेत होते? पहा सांगा बरं, का नेत होते बादल्या, मातीची गमेले? हा, आग विझवण्यासाठी। पहा म्हणजे जी लागलेली आग आहे, पाण्याच्या बादल्या असतील, मातीची गमेल्या असतील, ते आग विझवण्यासाठी त्या ठिकाणी नेत होते। पहा म्हणजे आता पहा खाली सांगितलंय तुम्हाला, विचार करा आणि सांगा, खालील विद्युत उपकरणे वापरताना तुम्ही कोणती काळजी घ्याल? इस्त्री म्हणजे इस्त्री आपण म्हणतो त्याला, बरोबर नाही? हा, ही इस्त्री वापरताना आपण कोणती काळजी घेणं गरजेचं आहे? काय सांगता येईल तुम्हाला? सांगा बरं, काय इस्त्री वापरताना तुम्ही कोणती काळजी घेता? कोण सांगतंय? चुकलं तर चुकू द्या, सांगा। हा, काय इस्त्री वापर करताना तुम्ही कोणती काळजी घ्याल? बर, ओके, छान सांगितलं। पहा साधनाने की इस्त्री ज्या वेळेस आपण काय करतो, प्लग करतो, बरोबर, प्लग केल्यानंतर ती इस्त्री जेवढी आवश्यक आहे तेवढीच काय करतो, तापवतो, बरोबर, म्हणजे त्याचं कंट्रोल एक असतं पहा बटन, त्या कंट्रोल बटनावरती म्हणजे आपलं कोणतं कापड आहे, बरोबर नाही, त्या कापडाच्या याच्यानुसार त्याचं तापमान सेट करतो, ती देखील महत्वाचं आहे।
अगोदर आपल्याला त्या आपल्या कपड्यानुसार त्या इस्त्रीचं तापमान सेट करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर आपण ज्या ठिकाणी प्लग करतोय ते बोर्ड व्यवस्थित आहे का नाही याची देखील खात्री करणं गरजेचं आहे। इस्त्रीची जी वायर आहे ती वायर चांगली आहे का ती देखील पाहणं गरजेचं आहे। जर ती फॉल्टी वायर असेल तर आपल्याला करंट बसू शकतो। त्याच्यामुळे इस्त्री वापरताना आपण अशा वेगवेगळ्या काळज्या त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे। त्यानंतर पुढचं आहे गिझर। पहा गिझर वापरताना, गिझर कोण वापरतं का? गिझर वापरताना तुम्ही कोणती काळजी घेता? गिझर पाणी तापवण्यासाठी या ठिकाणी गिझर वापरलं जातं। पाणी तापवण्यासाठी काय केलं जातं? गिझर वापरलं जातं। म्हणजे ज्या वेळेस तुम्ही आंघोळीला याच्यामध्ये जाता बाथरूम मध्ये त्यावेळेस गिझरचं बटन बंद करा, बरोबर नाही? कारण की विद्युत प्रवाह त्याच्यातून वाहत असतो आणि नकळत जर काही फॉल्ट झाला आणि गिझर मध्ये करंट उतरला तर तुमच्या पाण्याला करंट उतरू शकतो आणि तुम्ही आंघोळ करता तर त्यावेळेस तुम्हाला देखील काय होऊ शकतो? करंट बसू शकतो। त्याच्यामुळे गिझर वापरताना त्यावेळेस तुम्ही आंघोळीला जाणार आहात त्यावेळेस गिझरचं बटन त्या ठिकाणी बंद करा आणि नंतरच काय करा? त्या ठिकाणी गिझरचं पाणी घ्या आणि गिझरची वेळोवेळी देखभाल करा, म्हणजे त्याची सर्व्हिसिंग करा व्यवस्थित, बरोबर नाही? तर आपण त्या विद्युत उपकरणापासून सुरक्षित राहू शकतो। त्यानंतर पुढचा आहे मोबाईल। मोबाईल आता सर्वांचा लोकप्रिय आहे मोबाईल, बरोबर नाही? मोबाईल या विद्युत उपकरणाचा वापर करताना तुम्ही कोणती काळजी घ्याल? बर, छान सांगितलंय पहा की मोबाईल चार्जिंग फुल झाली, 100% मोबाईलची चार्जिंग झाली का लगेच मोबाईल काढायचा, तो तसाच ठेवायचा नाही। जर मोबाईल तसाच लावून ठेवला तर ती बॅटरीची कार्यक्षमता कमी होऊ शकते। त्याचबरोबर मोबाईल चार्जिंगला लावल्यानंतर पाहायचा नाही। मोबाईल तुम्ही चार्जिंगला लावला, बरोबर नाही, तर मोबाईल मध्ये बोट घालायचे नाही। कधी कधी काय होऊ शकतं? चार्जिंगला लावल्यानंतर आणि तुम्ही जर मोबाईल मध्ये पाहत असाल कधी कधी स्फोट देखील होऊ शकतो। त्याच्यामुळं मोबाईल चार्जिंगला लावल्यानंतर त्याचा वापर करायचा नाही। चार्जिंगची प्लग काढल्यानंतर मगच त्या मोबाईलचा तुम्ही काय करायचा आहे? वापर करायचा आहे। त्याचबरोबर मोबाईल ज्या ठिकाणी तुम्ही चार्ज करणार आहात त्या ठिकाणचं बोर्ड व्यवस्थित आहे का नाही तो देखील पाहणं गरजेचं आहे, बरोबर? त्याच्यात विद्युत प्रवाह कसा येतोय, काय येतोय हे देखील पाहणं गरजेचं आहे। जर फॉल्टी विद्युत प्रवाह असेल तर त्या ठिकाणी मोबाईल चार्जिंगला लावू नका। म्हणजे अशा पद्धतीचं विद्युत उपकरणे वापरताना इस्त्री असेल, गिझर असेल, मोबाईल असेल यासारखे विद्युत उपकरणे वापरताना आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे। जर आपण काळजी घेतली तरच आपण काय राहणार आहोत? सुरक्षित राहणार आहोत। त्यानंतर शिक्षक व पालक यांच्या मदतीने समजून घ्या। याच्यामध्ये काय सांगितलंय तुम्हाला? तर घरात आग कशामुळे लागू शकते? पहा, घरात आग कशामुळे लागू शकते? कोण सांगते बरं? घरात आग कशामुळे लागू शकते? गॅस असेल, बरोबर, आणखी गॅसचं जर लिकेज झालं तर आग लागू शकते। आणखी चूल असेल, पहा काही ग्रामीण भागामध्ये चुलीचा वापर केला जातो। या चुलीमध्ये जे कोळसा असतो तो कोळसा लगेच विझत नाही, तो जर व्यवस्थित ती चूल झाकून ठेवली नाही किंवा त्यातले जे कोळसा आहे तो कोळसा इतरत्र जर घरामध्ये पडला किंवा वाऱ्याने गेला तर त्या ठिकाणी घरामध्ये आग लागू शकते। आणखी जर लहान मुलं असतील तो माचीच्या बॉक्सशी खेळत असेल, बरोबर नाही, लहान मुलं काय करतात? त्यांना काडी ओढण्याची लय हौस असते, बरोबर नाही, मग ते माचीचा बॉक्स घेतात आणि काडी उडवून बघतात। मग त्या लहान मुलांच्या एकाशा छोट्याशा चुकीमुळे देखील काय होऊ शकते? घरामध्ये आग लागू शकते। आणखी काय? आपले लाईटची फिटिंग आहे, बरोबर नाही, म्हणजे वायरिंग आहे, ती वायरिंग जर खराब झाली तर शॉर्ट सर्किटने त्या ठिकाणी काय होतंय? स्पार्किंग होऊन त्या ठिकाणी म्हणजे जो जाळ आहे किंवा जी ज्वाला आहे, आग आहे, ती आग या ठिकाणी काय होते? आपल्या घराला लागू शकते। म्हणजे शॉर्ट सर्किट, लाइटिंगची जी वायर खराब झाली तरी देखील काय होऊ शकते? आपल्या घरामध्ये आग लागू शकते। आणखी कोण सांगू शकतं घरात आग कशामुळे लागू शकते? काय आणखी
घरामध्ये आग कशामुळे लागू शकते? बोला, कोणाला काय आयडिया? आणखी कोणते आहेत घरात आग लागण्याची कारण? कशामुळे लागू शकते? बस. आता दुसरा प्रश्न आहे की आपल्या हातावर वाफ आली किंवा हाताला चटका बसला तर आपण हात पाण्याखाली का धरावा? काय होतं का याच्या खाली धरल्यावर? आपल्या हाताला वाफ लागली, बोला, काय होतं? आपल्या हातावर वाफ आली किंवा हाताला चटका बसला तर आपण हात पाण्याखाली का धरावा? आपल्या हातावर ज्यावेळेस वाफ लागली, हाताला चटका बसला तर त्या ठिकाणी काय होते? उष्णता वाढते, बरोबर नाही? आपल्याला कसं होतं? आग झाल्यासारखं होतं आणि ती आग शमवण्यासाठी आपण काय करतो? हात लगेच काय करतो? कशामध्ये घालतो? पाण्यामध्ये घालतो का? त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, रेल्वे स्थानक, एसटी स्थानक अशा गर्दीच्या ठिकाणी वाळूच्या बादल्या भरून ठेवलेल्या दिसतात, त्या कशासाठी असतात? जर रेल्वे स्थानक, एसटी बस आहे त्या ठिकाणी जर आग लागली तर त्यावेळेस ती आग विझवण्यासाठी त्या वाळूच्या बादल्या त्या ठिकाणी काय केलेल्या असतात? भरून ठेवलेल्या असतात. आपल्या शाळेत देखील आता अग्निशामक नळकांडे आले, त्याच्या अगोदर तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी बादल्या होत्या आणि बादल्यामध्ये वाळू भरून ठेवलेले राहायचे. कशासाठी? जर कधी नव्हत क्वचित प्रसंगी जर आग लागली तर ती आग शमवण्यासाठी, विझवण्यासाठी त्या ठिकाणी बादल्या मध्ये वाळू भरून ठेवलेली राहायची. अग्निशमक यंत्र कुठे कुठे बसवले तुम्ही पाहिले आहे? त्या ठिकाणी ते का बसवलेले असते? अग्निशमक यंत्र कुठं कुठं बसवलेलं आहे? शाळा, कॉलेज, महाविद्यालय, दवाखाने, आणखी कुठं कुठं बघितलंय तुम्ही? हॉस्टेल्स, आणखी अग्निशामक नळकांडे स्टँडवर, बरोबर, स्टँड असेल, रेल्वे स्थानक असेल, शाळा, कॉलेज, महाविद्यालय असतील, दवाखाने असतील, पेट्रोल पंप असतील, दुकानामध्ये मोठमोठाले जे मॉल्स असतात त्या मॉल्स मध्ये देखील अग्निशामक यंत्रे या ठिकाणी ठेवलेले असतात. त्यानंतर गावावरून आल्यावर अगोदर घराची दारे खिडक्या उघडावीत व नंतर विद्युत दिवा लावावा असे का? सांगा. गावावरून आल्यावर अगोदर घराची दारे खिडक्या उघडावीत व नंतर विद्युत दिवा लावावा असे का? म्हणजे आपल्या घरामध्ये गॅस असतो आणि हा जो गॅस आहे तो गॅस लीक, जर थोडा जरी लीक असेल आणि आपण गावाला 4-5 दिवस गेलेला असतो तर त्या थोडा लीक जर गॅस झाला असेल तर तो संपूर्ण घरामध्ये काय होऊ शकतो? पसरू शकतो. आणि जर आपण आल्याबरोबर लाईट चालू केली तर त्या लाईटच्या विद्युतमुळे या ठिकाणी तो जो गॅस आहे तो पेट घेऊ शकतो. त्याच्यामुळे आपण घराकडे म्हणजे आलो असेल, गावाहून घराकडे जर आलो असेल तर पहिल्यांदा काय करायचं? दारे खिडक्या उघडायचे, म्हणजे जरी गॅस गेलेला असेल तो गॅस काय होईल? दारे खिडक्यांमधून बाहेर निघून जाईल आणि नंतर दिवा लावायचा, म्हणजे आपल्याला तो जो होणारा धोका आहे तो त्या ठिकाणी टाळू शकतो. म्हणजेच त्यासाठी आपल्याला काय करायचंय? गावाहून आल्यावर अगोदर घराची दारे खिडक्या उघडायचे आणि नंतरच विद्युत दिवा चालू करायचा आहे. म्हणजे अशा पद्धतीचं या ठिकाणी म्हणजे आपली सुरक्षा आणि आपले उपाय, आपली सुरक्षा आपण कशी केली पाहिजे आणि त्याच्यावरती असणारे उपाय, हा जो घटक आहे तो आपण शेवटचा घटक आहे भाग 2 मधला, आणि तो या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे चित्राचे निरीक्षण करा. बरोबर का? चित्राचे निरीक्षण करा. काय रे चित्रामध्ये काय दिसतंय रे? या चित्रामध्ये तुम्हाला काय चित्रामध्ये दिसतंय सांगा बरं. हे चित्र आहे, या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय? कोण सांगतंय? एक मुलगा आहे, तो काय करतोय? आंघोळीला गेलाय, चाललाय, बरोबर नाही? मग आंघोळीला जाताना तो काय करतोय रे? मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की आंघोळीला जाताना अगोदर गिझरचे बटन बंद करावे व नंतर गिझरचे गरम पाणी सोडवावे. महत्वाची सुरक्षितता आहे
आंघोळीला जाताना अगोदर काय करायचं, गिझरचं जे बटन आहे ते बंद करायचं आणि नंतरच गिझरचं गरम पाणी सोडवायचं आहे. बरोबर दिसतंय का? वीज प्रवाहित होताना काही अडथळा झाला तर वीज प्रवाह पाण्यात प्रवाहित होऊ शकतो व विजेचा झटका बसू शकतो. पहा, म्हणजे त्या ठिकाणी अगोदर काय करायचंय आपल्याला, विजेचं म्हणजे गिझरचं जे बटन आहे ते बटन बंद करायचं आहे आणि नंतरच पाणी सोडवायचं आहे. कारण की वीज प्रवाहित होताना काही अडथळा झाला असेल, वीज प्रवाह पाण्यात प्रवाहित होऊ शकतो आणि विजेचा झटका बसू नये याच्यासाठी आपण अगोदर आंघोळीला जाताना काय करायचं आहे, गिझरचं जे बटन आहे ते बटन बंद करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी पाय काय दिसतंय रे तुम्हाला या ठिकाणी या चित्रामध्ये, हा बर्थडे, बरोबर नाही? खूप मोठी फॅशन निघाली आता बर्थडे साजरा करायची. हा, वाढदिवस साजरा करण्याची पद्धत, प्रत्येक जण या ठिकाणी आपापला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करतो. लग्न असेल, कौटुंबिक समारंभ, इतर सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये विजेची अनावश्यक रोषणाई टाळावी. रोषणाईसाठी लावलेल्या दिव्यातून वीज प्रवाह प्रवाहित होताना जर काही अडथळा आला तर आग लागण्याची शक्यता असते. पहा, म्हणजे काय होतं की मोठमोठाले लग्न असतील किंवा कौटुंबिक समारंभ असतील, वाढदिवस असेल, त्यावेळेस देखील काय केले जाते, विद्युत रोषणाई केली जाते, लाइटिंग केली जाते, तुम्ही पाहिले असेल. आणि या लाइटिंग मध्ये काही बिघाड निर्माण झाला तर काय होतं, डायरेक्ट आग लागते. पहा, म्हणजे ज्या वायरिंग आहेत त्या वायरिंग जळून जातात आणि त्या ठिकाणी काय होते, आग निर्माण होते आणि ही आग पूर्ण त्या ठिकाणी तो समारंभ असेल किंवा ते लग्न असेल, त्या लग्नातलं जो मंडप असेल किंवा जे काही डेकोरेशन केलेलं असतं त्याला त्या ठिकाणी काय होते, हानी पोहोचते. कधी कधी मनुष्याला देखील त्यामुळे हानी पोहोचते. म्हणजे अशा पद्धतीची अनावश्यक रोषणाई ती टाळणं गरजेचं त्या ठिकाणी आहे. त्यानंतर पहा, पुढचं आहे सतरंजी, कार्पेट, गालिचा या खालून विजेची वायर जाऊ देऊ नये. कारण जर त्या आच्छादित वायरीच्या भागात वायर खराब झाली तर वीज प्रवाह प्रवाहित होताना अडथळा येऊन आग लागू शकते. पहा, त्या ठिकाणी चित्र दाखवले, सतरंजी, कार्पेट, गालिचा या खालून विजेची वायर जाऊ देऊ नये. पहा, तुम्ही देखील तुमच्या घरी या ठिकाणचे जे सुरक्षिततेचे उपाय आहेत ते अवलंबायचे आहेत. कशासाठी आहे हा घटक आपल्याला, की आपण सुरक्षित राहिलं पाहिजे आणि इतरांना देखील आपण सुरक्षित राहण्याचे जे उपाय आहेत ते सांगितले पाहिजे. याच्यासाठी हे जे घटक असतात हे घटक आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये असतात. पहा, म्हणजे सतरंजी, कार्पेट, गालिचा या खालून विजेची वायर जाऊ देऊ नये. जर ती वायर त्या खालून गेली आणि जर वायर पुढे फॉल्ट झाली किंवा वायरचं शॉर्ट सर्किट झालं, आर्थिंग मेन एकत्र झाली तर त्या ठिकाणी काय होऊ शकते, स्पार्किंग होऊ शकते, त्या ठिकाणी आग लागू शकते, ती सतरंजी पेट घेऊ शकते. त्याच्यामुळं त्या ठिकाणी कार्पेट, गालिचा किंवा सतरंजी याच्या खालून विजेची वायर जाणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यानंतर पहा, विजेच्या एकाच बोर्डवर विजेवर चालणारी अनेक साधने व त्याचे प्लग लावू नयेत. वीज प्रवाहावर दाब येऊन आग लागू शकते. पहा, म्हणजे अनेक जे साधन आहेत विजेचे, म्हणजे जे विजेवर चालतात असे साधन एकाच प्लग वर लावायचे नाही. पहा, आता हा तो एकच प्लग आहे, त्याच्यावरती या ठिकाणी पहा, या ठिकाणी दिसतंय एकच प्लग आहे, बरोबर नाही? या एकाच प्लगावरती किती साधनं लावलेत पहा बरं का. आता या ठिकाणी मोबाईल चार्जिंग लावलेत, 1 2 3 मोबाईल चार्जिंग एकाच याच्यावरती, इथं परत लॅम्प लावलाय, परत लॅपटॉपची चार्जिंग चालू आहे, बरोबर नाही? त्यानंतर काय चाललंय पहा, या ड्रायव्हर मध्ये देखील काहीतरी चार्जिंगचं चालू आहे वस्तू, मोबाईल दिसतोय पहा. म्हणजे ड्रायव्हर मध्ये मोबाईल, इकडे 2-3 मोबाईल, इकडे लॅम्प चालू, इकडे लॅपटॉप चालू आहे. म्हणजे एकाच काय केलंय बोर्ड वरती या सर्व गोष्टींची काय चालू आहे, चार्जिंग चालू आहे. म्हणजे त्या ठिकाणी ते चार्ज होत आहेत. त्याच्यामुळे काय होतंय, त्या वीज प्रवाहावर दाब येऊ शकतोय आणि त्या दाबामुळे त्या ठिकाणी आग लागू शकते, बरोबर? म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी सांगितलंय, खिडक्याच्या पडद्याजवळ पेटती, मेणबत्ती, उदबत्ती वा इतर गोष्टी ठेवू नयेत. का बरं? खिडक्यांच्या पडद्याजवळ पेटती,
काय होऊ शकतं, तर खिडक्यांच्या पडद्याजवळ तुम्ही मेणबत्ती पेटती ठेवली, उदबत्ती जर ठेवली तर त्या ठिकाणी त्या पडद्याला काय होऊ शकते, जर पडद्याने पेट घेतला तर आपल्या घराला आग लागू शकते. म्हणून खिडक्याच्या पडद्याजवळ पेटती मेणबत्ती, उदबत्ती या गोष्टी ठेवू नये. आगीमुळे घरात खूप धूर झाला असेल तर घरातून रांगत रांगत बाहेर पडावे. पहा, जर आग लागली असेल, घरात धूर झाला असेल तर काय करायचंय, रांगत रांगत काय करायचंय, आपल्याला घराच्या बाहेर पडायचं आहे. म्हणजे तो धूर आहे तो वरती जात असतो, बरोबर नाही, म्हणजे खाली धूर कमी असतो, त्याच्यामुळं धूर काय वजनाने हलका, त्याच्यामुळे तो हवेत वरती वरती जात असतो. त्याच्यामुळे आपण रांगत रांगत आलो की आपल्याला जो धुराचा जो परिणाम आहे तो परिणाम डायरेक्ट होऊ शकत नाही, होत नाही. त्याच्यामुळे आपण खाली वाकत रांगत रांगत त्या ठिकाणी घराच्या बाहेर जायचं आहे. विद्युत उपकरणाचा वापर करून झाल्यावर विद्युत बटन त्वरित बंद करावे. पहा, म्हणजे ज्या वेळेस तुमचा विद्युतचा उपकरणाचा जो वापर आहे तो संपलेला आहे, त्यावेळेस तुम्ही काय करायचंय, विद्युत उपकरणाचा वापर झाल्यानंतर विद्युतचं जे बटन आहे ते बटन बंद करायचं आहे. पण आपण हे लॅपटॉप चार्जिंगला लावलंय, आपली चार्जिंग फुल झाली की आपण काय करणं गरजेचं आहे, बंद करणं गरजेचं आहे. बरोबर, म्हणजे विद्युत ज्यावेळेस आता फॅन चालू आहे, बरोबर, आपलं ज्यावेळेस काम होतंय त्यावेळेस आपण काय करायला पाहिजे, तो फॅन बंद केला पाहिजे बाहेर जाताना. बरोबर, म्हणजे विद्युत लाईट आहे, लाईट आपली चालू आहे, घरातली बल्ब चालू इथं, परंतु ज्या वेळेस आता दिवस आहे, दिवस आपल्याला गरज आहे का लाईटची, घरामध्ये नाही गरज, मग आपण काय करायचं आहे, ते बटन बंद करायचं आहे. रात्री ज्या वेळेस आपण प्रवेश करू त्यावेळेस ते बटन टाकायचं आहे किंवा त्या लाईटचा उपयोग करून घ्यायचा आहे. म्हणजे ज्या वेळेस आपल्याला गरज नाही त्यावेळेस ते बटन बंद करून ठेवा, अशा पद्धतीचं आपल्याला या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर पहा, रात्री झोपताना व घराबाहेर जाताना विजेचे दिवे व इतर उपकरणे बंद ठेवावी, त्यामुळे विजेची बचत होते. पहा, या ठिकाणी विजेची बचत करण्यासाठी, त्याचबरोबर आपल्याला सुरक्षित राहण्यासाठी या ठिकाणी सांगण्यात आले की रात्री झोपताना व घराबाहेर जाताना विजेची दिवे व इतर उपकरणे काय करायचे, आपल्याला बंद ठेवायचे आहेत. त्यामुळे विजेची काय होणार आहे, बचत होणार आहे. घरातील लॅम्प शेडवर वा बल्बवर एखादा रुमाल वाळत घातला, बल्ब खूप गरम झाला तर तो वाळत घातलेला रुमाल पेट घेऊ शकतो. पहा, आपल्याला वाटतं की आपण काय करायचं, एक लॅम्प शेड आहे बघा, या ठिकाणी दाखवलाय, हा जो लॅम्प शेड आहे त्याच्यावरती काय केलाय, हा रुमाल वाळत घातलाय, बरोबर नाही, आणि या लॅम्प शेड वरती हा रुमाल वाळत घालत असताना जर तो एकदम असा तापला, कोरडा झाला तर काय होऊ शकतं, तो रुमाल डायरेक्ट पेट घेऊ शकतो. त्याच्यामुळं अशा लॅम्प शेड वरती काय करायचं नाही, आपल्याला रुमाल वाळत घालायचा नाही, म्हणजे यामुळे देखील आपल्याला धोका होऊ शकतो. अशा पद्धतीचं या ठिकाणी सांगण्यात आले. त्यानंतर पुढे आहे पहा, विद्युत मंडळाच्या डीपीतून अनेक घरामध्ये वीज प्रवाह प्रवाहित केलेला असतो, त्या डीपीमध्ये वायरीचे जाळे असते, या डीपी पासून दूर राहावे, त्या वायरींना हात लावू नये. पहा, म्हणजे या ठिकाणी जी डीपी असते ज्यातून काय होतोय, वीज प्रवाह काय होतोय, घराघरात जातोय, अशा डीपीवर पासून किंवा अशा डीपीच्या जवळील असणाऱ्या वायरींना या ठिकाणी काय करायचं नाही, हात लावायचा नाही. बरोबर, हात लावायचा नाही किंवा त्याच्या जवळून जायचं नाही, कारण की त्या ठिकाणी दाब असतो, विजेचा विद्युतचा दाब असतो, आणि त्या विद्युतच्या दाबामुळे तुम्ही डीपी जर बघितली असेल तर डीपी मध्ये स्पार्किंग होताना दिसत असते पहा, कारण की त्याच्यावर दाब आला की लगेच फ्यूज जाणं, बरोबर नाही, त्या ठिकाणी डीपीच्या खाली जर गवत असेल तर त्या ठिकाणी लगेच आग लागते. म्हणजे अशा पद्धतीचं जी डीपी आहे त्या डीपीच्या जवळ आपल्याला जायचं नाही. त्यानंतर स्वयंपाकाची शेगडी स्टोव्ह जवळ जळाऊ वस्तू ठेवू नये, उदाहरणार्थ कपडे, काचेच्या वस्तू, लाकडाच्या वस्तू, कागद. पहा, म्हणजे ही जी आपली काय आहे, स्वयंपाकाची शेगडी आहे, या स्वयंपाकाच्या शेगडीच्या जवळ आपण कपडे, काचेच्या वस्तू, लाकडाच्या वस्तू ठेवायच्या नाही, कारण की त्या काय करतात, कापडाच्या वस्तू लवकर काय होतात, पेट घेतात. त्याच्यामुळं त्या ठिकाणी त्या वस्तू ज्या शेगडीच्या जवळ आपल्याला ठेवायच्या नाहीत. आता लक्षात घेऊया, पहा लक्षात घेऊया, याच्यामध्ये काय सांगितलंय, मोबाईल चार्जिंगला लावलेला असताना फोन आला तर चार्जिंग बंद करून फोन घेणे. पहा, म्हणजे अत्यंत महत्वाची या ठिकाणी आपल्याला काय केलेली आहे, सूचना केलेली आहे.
की मोबाईल चार्जिंगला लावलेला असताना फोन आला तर चार्जिंग बंद करून फोन घेणे, लायटर काडेपेटी यांच्याशी न खेळणे. पहा काही काहींना सवय असते लायटर आणि काडेपेटीची खेळायची, तर आपण लहान मुलं असतील आपल्या घरामध्ये, त्याचबरोबर काही माणसं असतील, तर त्यांना आपण काय करायचं आहे, सांगायचं आहे की लायटर काडेपेटीशी खेळू नका. त्यानंतर तिसरा आहे पहा विद्युत वायर किंवा विद्युत तारेवर वजन पडणार नाही हे पाहणे. पहा विद्युत वायर किंवा विद्युत तारेवर वजन पडणार नाही हे देखील पाहणं आपलं गरजेचं आहे. त्यानंतर जुन्या कुरतडलेल्या विजेच्या वायरी वेळीच बदलाव्या. पहा जुन्या कुरतडलेल्या ज्या वायरी असतात त्या वायरी आपण वेळच्या वेळी बदलणं देखील गरजेचं आहे. अशा पद्धतीच्या दक्षता आपण आपलं दैनंदिन जीवन जगत असताना घेणं गरजेचं आहे. पहा आता या अग्निशामक सेवा काय आहे आणि अग्निशामक सेवा का गरजेची आहे आणि ती कशी असते, याच्यामध्ये काय केलं जातं ते आपण पाहूया. पण आता कोठेही आग लागली तर एक लाल रंगाची गाडी जो जरा घंटा वाजत आगीच्या ठिकाणी येते. पहा जर आग लागली असेल कुठंतरी आणि त्या ठिकाणी लगेच काय केलं जातं, अग्निशामक यंत्र जे आहे, अग्निशामक सेवा आहे, त्या अग्निशामक सेवेला फोन केला जातो आणि त्यानंतर एक जोरजोरात घंटा वाजवणारी एक लाल रंगाची गाडी त्या ठिकाणी येत असते. पहा त्यातील कर्मचारी पाण्याच्या मोठमोठ्या नळकांड्या घेऊन आग आटोक्यात आणतात, आग विझवतात. या दलातील कर्मचाऱ्यांच्या हालचाली खूप वेगवान व शिस्तबद्ध असतात. आग विझवण्याचे हे प्रात्यक्षिक बघण्यासारखे असते. पहा म्हणजे ज्या ठिकाणी आग लागते आणि हे आग लागण्याचं जे आग लागल्यानंतर आपण ज्यावेळेस अग्निशामक सेवेला फोन करतो, ज्यावेळेस ती गाडी येते आणि त्यावेळेस त्यांच्या जे कर्मचारी असतात त्या कर्मचाऱ्यांच्या ज्या हालचाली आहेत त्या बघण्याजोग्या असतात आणि ते एवढी चपळाई असते त्यांच्यामध्ये, ते जे प्रात्यक्षिक आहेत ते बघण्याजोगं असतं. ते आपण जर बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की किती चपळाईने हे जे कर्मचारी आहेत ते आग विझवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात. पहा आग लागणे, घर पडणे, झाड पडणे, मोठा अपघात घडणे अशा आपत्कालीन परिस्थितीतून आपल्याला बाहेर काढण्याचे काम अग्निशामक दल करते. पहा म्हणजे आपले एक प्रकारे सुरक्षा करण्याचं काम हे अग्निशामक दल करत असतं. आग लागणे असेल, घर पडणे असेल, झाड पडणे असेल किंवा मोठा अपघात झाला असेल तर अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये या अग्निशामक सेवा आपल्याला मदत करत असतात. या दलाला पाचारण करण्यासाठी 101 हा करमुक्त दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येतो. पहा म्हणजे या जी अग्निशामक सेवा आहे या अग्निशामक सेवेला आपल्याला काय करायचं आहे, तर अग्निशामक सेवेला आपल्याला बोलवायचं असेल तर त्या ठिकाणी 101 क्रमांकाचा काय आहे, मोबाईल म्हणजे क्रमांक आहे, तो मोबाईल वरून आपण डायल केला तर या ठिकाणी आपण काय करू शकतो, त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना त्या ठिकाणी बोलवू शकतो व आपत्कालीन घटना घडलेल्या ठिकाणचा पत्ता व थोडक्यात तपशील देतात. अग्निशामक दल घटनास्थळी तत्काळ पोहोचते. आपल्याला मदत करण्यासाठी आलेल्या या दलास आपण सहकार्य केले पाहिजे. पहा म्हणजे ज्या ठिकाणी काय झाले तर हा बोला सर, हा बोला ना, वर्गात आहे सहावीला. हा आता शिट्ट्या आहेत का नाही बघावं लागेल. बरं बघतो, हा पाहतो वरती. हा बोला ना. हा 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 ते माग दिला होता ते बघतो मी आहे का किती इथं लगेच. हो हो पाहतो. आता 101 हा जो नंबर आहे हा क्रमांक डायल केल्यानंतर आपल्याला डायरेक्ट अग्निशामक दलाला हा फोन जातो आणि त्या ठिकाणी आपण काय धोक्याची सूचना काय आहे ती त्यांना दिली आणि त्याला सांगितलं की या ठिकाणी आग लागली तर त्या ठिकाणी काय होऊ शकते, लगेच ती गाडी येऊन त्या आपली जी आग लागलेली आहे त्या ठिकाणी काय केलं जातं, आपली सुरक्षा त्या कर्मचाऱ्यांकडून केली जाते. पहा
आपत्कालीन घटना घडलेल्या ठिकाणचा पत्ता व थोडक्यात तपशील देतात। अग्निशमक दल घटनास्थळी तत्काळ पोहोचते। आपल्याला मदत करण्यासाठी आलेल्या या दलास आपण सहकार्य केले पाहिजे। पहा, अग्निशमक दल ज्यावेळेस येतं त्यावेळेस आपण त्यांना सहकार्य करणं गरजेचं आहे। ते देत असलेल्या सूचनानुसार वागले पाहिजे, त्यांच्या कामात व्यत्यय येणार नाही असे आवर्जून पाहिले पाहिजे, कारण अग्निशमक दल आपले मित्र आहे। पहा, म्हणजे ते जे लोक येणार आहेत त्या लोकांना आपण सहकार्य केलं पाहिजे, कारण की ते लोक कशासाठी येतात तर आपले जे नातेवाईक आहेत, आपले जे शेजारी आहेत त्या शेजाऱ्यांचे प्राण वाचवण्यासाठी, शेजाऱ्यांचं जे नुकसान होणार आहे ते नुकसान टाळण्यासाठी ते त्या ठिकाणी येत असतात। आग विझवण्याचं महत्वाचं पुण्याचं काम ते करत असतात। त्याच्यामुळं आपण त्यांना या ठिकाणी काय केलं पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे सुवर्णा, बरं का, सहकार्य केलं पाहिजे। आणि ते जे देत आहेत सूचनांचं काय केलं पाहिजे, आपण पालन केलं पाहिजे आणि कुठल्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही हे आपण त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे। अशा पद्धतीचं आपली सुरक्षा म्हणजे आपण काय पाहिलं की आपली सुरक्षा आणि त्यावरती कोणकोणते उपाय आणि कशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी जर एखादी आग लागली तर कशा पद्धतीने आपण 101 नंबरचा क्रमांक डायल करून त्या ठिकाणी त्यांना अग्निशामक दलाला बोलवू शकतो, याबाबतची माहिती या प्रकरणामध्ये शेवटचं प्रकरण आहे भाग 2चं त्यामध्ये पाहिलेली आहे। जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी विचारू शकता। ओके, समजलंय? धन्यवाद।